हिल स्टेशनचा पार्ट 1 तर तुम्ही पाहिलाच असेल. अजून पाहिला नाही तर आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन हा पार्ट 1 लगेच बघून घ्या. म्हणजे तुम्हाला पार्ट 2 मध्ये कशा पद्धतीने वर्कआउट करायचं आहे या संबंधित थोडी माहिती मिळेल. जय शिवराय मित्रांनो, मी राम पाटील, मुंबई पोलीस आणि NIS ॲथलेटिक्स कोच. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही जंपिंग एक्सरसाइज सांगणार आहे आणि त्याचे रनिंगसाठी होणारे फायदे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर तुम्हाला या एक्सरसाइजचे फायदे सांगतो. याचा पहिला फायदा आहे आपली लेग पॉवर वाढते. याचा दुसरा फायदा आहे बॉडीमधील ॲक्सेलरेशन आणि कोऑर्डिनेशन सुधारतं. याचा तिसरा फायदा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तुमचा एंड्युरन्स म्हणजेच तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी तुम्हाला या एक्सरसाइजने मदत होते. आणि ज्या विद्यार्थ्यांचे 100 मीटर वीक आहे त्यांनी तरी हा वर्कआउट आठवड्यातून 2 वेळा करणे गरजेचेच आहे. त्यामुळे तुमच्या बॉडीमधील स्पीड वाढण्यास नक्कीच मदत होते. तसेच ज्यांना फॅट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हा वर्कआउट करणे खूप गरजेचे आहे. या वर्कआउटमध्ये तुमचे कॅलरीज बर्न होतात आणि तुमचा फॅट लॉस होण्यासाठी मदत होते. मित्रांनो, फक्त वर्कआउट करून चालणार नाही तर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग पण करावे लागेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 ते 3 स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज मी सांगणार आहे. ते तुम्ही सेल्फ स्ट्रेचिंग करू शकताय. त्याने तुमचे मसल चांगल्या प्रकारे स्ट्रेच होऊन दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउटसाठी तुमची बॉडी चांगल्या प्रकारे रिलॅक्स होऊ शकते. मित्रांनो, जर तुम्ही चांगली स्ट्रेचिंग नाही केला तर तुमची बॉडी स्टिफ राहील आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउटसाठी तुमची बॉडी चांगल्या प्रकारे रिकवर नाही होणार. हे वर्कआउटच्या हार्ड सेशननंतर 10 ते 15 मिनिटाच्या आत प्रोटीन इंटेक करणे खूप गरजेचं आहे. 10 ते 15 मिनिटाच्या आत जर तुम्ही प्रोटीन इंटेक केला नाही तर तुमचा मसल लॉस होतो आणि तुमचा परफॉर्मन्स डाऊन येण्याची शक्यता असते. त्यामुळे मित्रांनो, वर्कआउट झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या आत प्रोटीन इंटेक करा. त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट प्रोटीन शेक पण घेऊ शकताय. पॉसिबल नसेल तर तुम्ही ज्या फूडमधून प्रोटीन मिळणार आहे ते डायरेक्ट इंटेक करू शकताय. माहिती आवडल्यास भरती करणाऱ्या तुमच्या मित्रांना माहिती नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.